महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरतावाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले. पंतप्रधानांचा नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये घणाघात. वक्फ दुरुस्ती कायदा, पवित्र भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे. वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल. पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान. देशभरामध्ये वक्फ कायदा लागू, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. तर वक्फ विधेयकाविरोधात दाखल याचिकांवर 16 एप्रिलला सुनावणी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यावर मज्जाव. पुणे पोलिसांनी दिले आदेश. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा. खासदार सुनील तटकरेंसह नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहणार उपस्थित. कोरेटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी. जेल मिळणार की बेल याकडे लक्ष. महात्मा फुलेंवर आधारित चित्रपटावरून वाद. अखेर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. 25 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार. सिलेंडरचा स्फोट होऊन घराला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू. पुण्यातल्या वारजे माळवाडी परिसरातली घटना. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातला मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडला. झिशान अख्तर गँगमधील दोघांना पंजाब पोलिसांनी केली अटक. तहव्वूर राणाला आजच भारतात आणणार असल्याची सूत्रांची माहिती. प्रत्यार्पणासंदर्भातील सगळ्या औपचारिकता पूर्ण. तहव्वूर राणाला NIA कोठडीत ठेवण्याची शक्यता. 3 दिवसांच्या रामनवमी उत्सवात शिर्डीच्या साईचरणी भाविकांकडून भरभरून दान. 3 दिवसांच्या कालावधीत 4,26,00,000 दान.